तर पार्थ पवार यांच्या अमेडिया एलएलपीचा मुंढवा जमीन घोटाळा समोर आलेला असताना आता याच कंपनीचा दुसरा जमीन घोटाळा समोर आलाय। महाराष्ट्र शासनाच्या बोपोडी इथल्या डेअरी विभागाची मालकी असलेल्या जमिनीवरती खासगी इसमाचं नाव चढवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलं होतं। मात्र आता याही जमिनीची खरेदी ही पार्थ पवार यांच्या अमेडिया एलएलपीकडूनच करण्यात आल्याचं उघड झालंय। या प्रकरणी खडक पोलिसांकडे आता दुसरा गुन्हा दाखल झालाय। तर या संपूर्ण प्रकरणावरती आपण एक नजर टाकूयात। पार्थ पवार यांच्या अमेडिया एलएलपी कंपनीकडून ही जमीन खरेदी करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। खडक पोलीस ठाण्यामध्ये 9 जणांविरोधात आता गुन्हा दाखल झालाय। बोपोडीतील सरकारी जमिनीचा घोटाळा संदर्भात बोपोडीच्या गृह विभागाच्या ताब्यात ही जमीन, तर 4 एकर जमिनीवरील तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या मदतीने नाव बदलण्यात आली असा देखील दावा आहे। यामध्ये हेमंत गावडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे यांची नावे प्रॉपर्टी कार्डवरती असल्याचं समोर आलंय। 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। खडक पोलीस स्टेशनमध्ये मालकी हक्काचा अधिकार मिळाला या बोपोडी सरकारी जमीन घोटाळ्यामध्ये। त्यानंतर सगळ्यांची नावे ही कुलमुखत्यार पत्र शीतल तेजवाणींच्या नावे आहे। तर शीतल तेजवाणींसोबत पार्थ पवारच्या अमेडिया एलएलपीकडून हा खरेदी व्यवहार करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणाविषयी माहिती घेऊयात। आमचे पुण्यातून प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, काय सविस्तर सांगाल? या सगळ्या प्रकरणामध्ये श्वेता, आता जे आरोपी क्रमांक 1 खडक पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलाय या जमिनीच्या संदर्भातनं, त्यातले आरोपी क्रमांक 1 जे आहेत हेमंत गावंडे, त्यांच्याशी काही वेळापूर्वी आम्ही फोनवरून या संदर्भातली बातचीत केली। खुलासा त्यांनी जो केलाय त्यानुसार हा गुन्हा जो आहे तो चुकीच्या पद्धतीने दाखल केलाय आणि आम्ही कुठलीही जमीन जी आहे ती अमेडिया एलएलपीला विकलेली नाही असा दावा जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात येतोय। या संदर्भात ते कायदेशीर नोटीस जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना पाठवू असंही म्हणतात। मात्र हे सगळं जरी होत असलं तरी दुसरीकडे महसूल विभागानं तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनासाठीचा जो अहवाल महसूल मंत्रालयाला पाठवला होता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून, त्यात या जागेवरती इतर खासगी व्यक्ती जे आहेत त्यांच्या मालकी हक्काची नावं जी आहेत ती येवले यांच्याकडच्या एका सुनावणीनं चढवण्यात आलेली होती आणि प्रॉपर्टी कार्डवर ही नावं चढवण्यात आल्यानंतर त्याचे सगळे विकसनाचे अधिकार म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ती तेजवानी यांना देण्यात आलेली होती आणि त्यानंतर तेजवानी यांच्याकडून हे अधिकार जे आहेत ते अमेडिया एलएलपीला प्राप्त झालेत अशा स्वरूपाची ही सगळी तक्रार जी आहे ती महसूल विभागाकडून देण्यात आलेली होती आणि त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यामुळे सरकारी जमिनींवरती खासगी व्यक्तींची नावं ही महसूल विभागाच्या मदतीनं किंवा महसूलच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं कायदेशीर पेच जो आहे तो निर्माण करून चढवायची आणि त्या जमिनी विकत घ्यायच्या अशी एकूण कार्यपद्धती जी आहे ती पार्थ पवार यांच्या अमेडिया एलएलपीची दिसते। मुंडव्याच्या जमिनीच्या संदर्भात सुद्धा तेच झालेलं होतं आणि आता ती शासकीय जमीन जी आहे ती ही अशाच पद्धतीनं विकत घेण्यात आलेली होती आणि याही जमिनीमध्ये अशाच पद्धतीने खासगी व्यक्तींची नावं ही सरकारी जमिनीवरती चढवून त्याचे विकसनाचे हक्क जे आहेत ते आपल्या संबंधित व्यक्तीकडे घ्यायचे आणि त्यांच्याकडून या जमिनीची खरेदी केली असल्याचं दाखवायचं असं या दोन्ही प्रकरणांमध्ये एकूण दिसून येते। त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो शासकीय जमिनी या नाममात्र दरामध्ये बळकावण्याचा आहे का हाही मुद्दा यातून उपस्थित होतोय। जो गुन्हा दाखल झालाय त्याच्यामध्ये अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपीचं नाव आहे, मात्र पार्थ पवार यांचं त्याच्यामध्ये नाव नाहीये, जो केवळ 1% पार्टनर आहे। त्यांचा मामे भाऊ जो आहे पार्थ पवार यांचा मात्र या कंपनीचे जे 90% भागधारक आहेत सर्वाधिक मोठे ते पार्थ पवार ठाण्याच्या पोलिसांनी नाव घेतलेलं नाही। जे पिंपरी चिंचवड पोलिसांकडे काल झालं त्यानुसारच पुणे पोलिसांनी सुद्धा तक्रार जी आहे महसूलच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दाखल केली आहे। मात्र त्याची नसल्या कारणानं आता या सगळ्या जी माहिती समोर येईल त्याची कारवाई करू असं हा तपास जो आहे हा सगळा तपास पुणे पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्याचा हा आता इकॉनॉमिक ऑफेन्स विंगकडे देण्यात आलेला आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आता या तपासात ज्या अमेडिया एलएलपीचं नाव आलेलं आहे त्याचे प्रमुख प्रवर्तक असलेले किंवा प्रमुख भागधारक असलेल्या पार्थ पवार यांना पोलीस चौकशीला बोलावणार का हाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे। श्वेता, तर आपण ही बातमी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूयात नेमकं काय घडलंय। तर पार्थ पवार यांच्या अमेडिया एलएलपी
मुंढवा येथील जमीन घोटाळा समोर आलेला आहे या कंपनीचा आणि हा घोटाळा समोर आलेला असताना आता याच कंपनीचा दुसरा जमीन घोटाळा देखील समोर आलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या बोपोडी इथल्या डेअरी विभागाची मालकी असलेल्या जमिनीवरती सुद्धा खासगी इसमाचं नाव चढवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आलेलं होतं। खडक पोलीस ठाण्यामध्ये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे बोपोडीतील सरकारी जमिनीच्या घोटाळ्याप्रकरणी। मात्र आता याही जमिनीची खरेदी ही पार्थ पवार यांच्या अमेडिया LLP कडूनच करण्यात आल्याचं उघड झालंय। या प्रकरणी खडक पोलिसांकडे आता दुसरा गुन्हा दाखल झालाय। 4 एकर जमिनीवरती तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या मदतीनं नाव बदलल्याचा आरोप आहे। महाराष्ट्र शासनाची डेअरी विभागाची ही जमीन होती बोपोडीमध्ये। याच संदर्भात आपण बोलूयात। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती। विजयजी, या सगळ्या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमच्यापर्यंत काय काय माहिती आणि काय प्रतिक्रिया? याच्यामध्ये शासकीय नोंदीमध्ये फेरफार करून ही जागा हडपण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि याच्यामध्ये तहसीलदार सुधाकर येवले, सूर्यकांत येवले यांना सस्पेंड सुद्धा करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर लावलेले आहेत, म्हणजे वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले, सरकारी जागा कोणाच्या नावावर करून देणे, आणि त्याच्यामध्ये आता या सगळ्या काल जे लोक होते त्यांचीच नावं याच्यामध्ये सुद्धा येत आहेत। एक हेमंत गावंडे सुद्धा एक बिल्डर आहे, त्यांचंही नाव याच्यामध्ये येत आहे। मुद्दा असा आहे की जी कंपनी स्थापन झालेली 4-5 वर्षापूर्वी अमेडिया, त्याचा हा कालच्या 2 दिवसातला उघडकीला आलेला आणखी एक मोठा घोटाळा आहे। आता प्रश्न असा आहे की ही कंपनी काय असे घोटाळे करण्यासाठी स्थापन झाली होती का? आता केवळ या गुन्ह्यावर न थांबता, जे उघडकीस आले त्याच्यावर न थांबता संपूर्ण यांनी कुठे कुठे काय काय केलंय, कुठल्या जमिनी घेतल्यात, आणखी कुठले कुठले गोंधळ घातलेत, हे सगळं आता शासनाने तपासलं पाहिजे। केवळ जे गुन्हे उघडकीला आलेत त्याची चौकशी करून याच्यामध्ये हा प्रश्न सुटणार नाहीये, तर हे एक मोठं रॅकेट दिसतंय। या रॅकेटची चौकशी झाली पाहिजे। याच्यामुळे किती सरकारी जागा गेल्या असतील, खाजगी जागा गेल्या असतील, याचा काही अंदाज बांधणं आता अवघड आहे। परंतु ज्या अर्थी सरकारी अधिकारी यांना सहकार्य करतायत, उघडकीला आल्यानंतर FIR करणं वगैरे ह्या गोष्टी वेगळी, त्या अर्थी आणखी अशा अनेक घटना घडल्या असण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आता सर्व महसूल, पोलीस वगैरे सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत शोधण्यासाठी। बरं, आणि विजयजी, तुम्ही आता म्हणालात की हा दुसरा घोटाळा समोर आलाय, मग पहिला कोणता आणि त्याबद्दल काय सविस्तर सांगाल? पहिलं कालचा घोटाळा नाही का जाहीर झाला तो मुंढवा जमीन प्रकरणामध्ये, त्यामध्ये हीच कंपनी आहे ना। त्याच्यामध्ये जो काल रात्री FIR झाला त्याच्यामध्ये त्याच्यातले जे पार्टनर दिग्विजय पाटील होते त्यांच्याच नावावर इथंही गुन्हा दाखल झालाय। म्हणजे या 2 दिवसातला 2 गुन्हा आहे आणि तेही उघडकीला आले म्हणून। त्यामुळे जे आलेले नाही त्यांची संख्याही मोठी असण्याची शक्यता आहे, कारण याच्यातल्या ज्या कुलमुखत्यार पत्र घेणारे आहेत त्यांच्या त्या शीतल तेजवानी यांच्यावर या आधीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। त्यांचं नाव अनेक घोटाळ्यामध्ये यापूर्वी सुद्धा येऊन गेलेलं आहे, त्यांच्या नवऱ्याचं नाव निवडून गेलेलं आहे। असं असताना फक्त झालंय तेवढ्याचाच तपास करू किंवा तेवढ्यापुरतच बघू अशी भूमिका जर शासन घेणार असेल तर मग ते अवघड आहे। मग जेवढं झालंय त्याच्यापुरतं काहीतरी थातूर मातूर कारवाई होईल आणि बाकी त्यांनी, आणि आत्ताच्या माझ्या माहितीप्रमाणे असे अनेक गुन्हे पुण्यात घडलेले आहेत, पण ते यांनीच केलेत की आणखी कुणी केलेत याचाही शोध आता या निमित्ताने घेतला पाहिजे। बरं, मात्र पार्थ पवार यांचं जे नाव आहे त्यांची किती टक्के भागीदारी, त्यांच्या नातेवाईकांची किती टक्के भागीदारी, आर्थिक गुन्हे शाखेकडे हे आता प्रकरण गेलेलं आहे, त्यामुळे पार्थ पवार यांना चौकशीसाठी बोलवणार का किंवा काय, हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत। तुम्हाला काय वाटतंय? नाही, हे प्रश्न उपस्थित होणारच, परंतु ज्या पद्धतीचा काल कमकुवत गुन्हा दाखल केला गेला ना, याच्यामध्ये मी कालच म्हटलं होतं की ह्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत ना त्या आपल्यापुरतं बघतात आणि आपल्यापुरताच काही गुन्हा झालाय की नाही हे बघतात। ह्या इथं म्हणजे कालच्या गुन्ह्यामध्ये याच्या मुंढव्याच्या जमिनीचं मालकी हक्क गेलेला आहे, त्याच्यामुळं त्या दृष्टीनं ते जमिनी बळकावणं, खोटी कागदपत्र तयार करणं वगैरे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। गुन्हा दाखल झाला म्हणजे लगेच काय होतं अशातला भाग नाही, त्याच्यातली कलमं जी आहे त्याच्यामध्ये जे काही म्हटलंय ते जास्त महत्वाचं असतं। त्या दृष्टीने कालचा गुन्हा हा फक्त स्टॅम्प ड्युटी संदर्भात झालाय, बाकी जे काही झालं शासनाची फसवणूक, शासनाची जमीन अडपणं किंवा खोटी माहिती देऊन ITचं इंटेन मिळवणं,
या सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. नाही तोच प्रकार इथं आज जो गुन्हा दाखल झाला आहे बोपोडीचा त्याच्यामध्येही केला पाहिजे. आणि ज्या अर्थी 2 दिवसात 2 गुन्हे यांनी केल्याचं दिसतंय याच कंपनीने त्याच लोकांनी, याचा अर्थ ही टोळी आहे आणि यांनी आणखी अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आता पोलिसांनी आणि रेव्हेन्यू खात्यानेही तपास केला पाहिजे. बरं, गावंडे म्हणून ज्यांचं नाव यामध्ये समोर येत आहे आणि आता गावंडे हे नाव ऐकल्यावर खडसे सुद्धा आक्रमक झाले, कारण त्यांच्या MIDC जमीन घोटाळ्यातील तक्रारदारच ते होते. त्याबद्दल काय सांगाल? हे खरं आहे. ते खडसे घोटाळ्यामध्ये ते होते, त्यांचा सत्ताधारी पक्षाशी जवळचा संबंध आहे, त्यामुळे खडसे आक्रमक होणार याच्यात कोणतीही शंका नाही. पण खडसेंचं आक्रमक होणं हे आपण एक वेळ समजू शकतो. जर असा घोटाळा झालाय ज्या अर्थी सस्पेंड केलाय त्या अर्थी हा घोटाळा झालाय, त्यामुळे खडसेंचं आक्रमक होणं हे समजू शकतो. त्याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं जर चूक झाली असेल, मग खडसेंची असो किंवा या हेमंत गावंडेंची असो, तर त्या संदर्भात योग्य ती चौकशी होऊन कारवाई झालीच पाहिजे. गावंडेंसहित आणखी 8-9 जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, तर त्यांचा कसा म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसा सहभाग यामध्ये, त्यांची नावं परत, आणि तुम्ही शीतल तेजवानींचं नाव घेतलं, आणखी तिच्या नवऱ्याचं, हे सगळे किती जण यामध्ये इन्व्हॉल्व असतील काय वाटतं? आता तरी याच्यामध्ये 8-9 जणांची नावं पुढे येत आहेत. त्या तहसीलदार असं हेमंत गावंडे आहेत, आणखी काहीतरी पुराणिक म्हणून आहेत, आणखी मंगल असं काहीतरी नाव आहे त्याच्यामध्ये, तेही नावं याच्यामध्ये येतात. मी तुम्हाला पाहिजे तर नावं वाचून दाखवतो. याच्यामध्ये नावं झालीत सूर्यकांत येवले, हेमंत गावंडे, राजेंद्र विध्वंस म्हणजे ते याच्या ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक. हे कोण आहे ते मला आता तरी माहिती नाही, परंतु हेमंत गावंडे कोण आहे ते मला माहिती आहे. त्यानंतर मग शीतल तेजवानी यांनी घेतलेलं आहे कुलमुखत्यारपत्र, आणि दिग्विजय अमरसिंह पाटील जे कालच्या गुन्ह्यामध्ये होते तेच अमेडिया एंटरप्राइजेस, ही नावं इथे दिसायचं. इथं प्रत्येक गुन्ह्यामध्ये वेगवेगळी नावं असतील, ती नावं आपल्याला माहिती असतीलच असं नाही, परंतु शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्राइजेस यांचे पार्टनर अमरसिंह, दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार ही नावं तर आपल्याला माहितीच आहेत. त्यामुळे नव्या गुन्ह्यामध्ये नवे आणखी काही जण असतील, पण काही नावं ही समान पुढे जर काही गुन्हे उघडकीस आले तर त्याच्यात असतील असं मला वाटतं. सलग 2 गुन्हे दाखल झालेत, त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये कोणाकोणाची नावं आहेत एकूण, आणि काय गुन्हे आहेत ते? पहिला जो गुन्हा झाला तो तहसीलदाराची, ते याचा मुंडव्याचा जो गुन्हा झाला तो जमीन हडपण्याचाच गुन्हा आहे, शासनाची जमीन. त्याच्यामध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचं नाव दिसतंय. तिकडे IGRचा सब रजिस्ट्रार वेगळा आहे, आणि इकडे आता हे दोघे इकडेही दिसतात या बोपोडीच्या गुन्ह्यामध्येही. त्यामुळे या कंपनीचा आणि ह्या जे कुलमुखत्यार घेत आहेत त्यांचा हा जमिनी हडपण्याचा, लोकांना फसवण्याचा व्यवसायच असावा असं वाटण्यासारखी आता परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने यांची चौकशी केली. हो, म्हणजे तेच पार्थ पवार यांची जी अमेडिया LLP आहे, म्हणजे काय ती कंपनी आहे आणि काय करते ती कंपनी, कधीपासून अस्तित्वात आहे? ही कंपनी आली 2020 ला अस्तित्वात. काय करते हे अजूनही कोणाला माहिती नाही. त्यांनी बरेच काही त्याच्यामध्ये कॉम्प्युटर वगैरे असं काही दाखवलं होतं. त्यामुळे ते, आणि असंच असतं की प्रत्येक वेळेस ज्यावेळेस कंपन्या स्थापन होतात त्यावेळेस काही ते उद्योग देतात आणि पुढे इतर लिहितात, तसं घडलं असेल. परंतु यांनी आतापर्यंत नेमकं काय काम केलंय, कुठले प्रोजेक्ट केले याची माहिती मात्र अजूनही तशी पुढे येत नाहीये. ठीक आहे जी, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते होते फोन लाईनवरती, आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आपल्याला एक प्रकारे माहिती दिली आहे. तर ही कंपनी नेमकी कशासाठी स्थापन करण्यात आली, हीच कामं करण्यासाठी स्थापन करण्यात आली का, हा देखील तपासाचा विषय आहे. आणि पार्थ पवार यांच्या अमेडिया LLP कडनं जमीन खरेदी घोटाळा करण्यात आलाय, आणि या संदर्भात गुन्हे दाखल झालेत. 2 दिवसात 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या बोपोडी इथल्या, म्हणजे पुण्यातल्या बोपोडी इथल्या डेअरी विभागाची मालकी असलेल्या जमिनीवरती खासगी इसमाचं नाव चढवून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तर निलंबित करण्यात आलेलंच होतं. मात्र याही जमिनीची खरेदी ही पार्थ पवार यांच्या अमेडिया LLP कडनं करण्यात आल्याचं उघड झालंय.